नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज तुमच्यासाठी गणित विषयातील प्रश्नसंच क्रमांक 1 आपण घेऊन आलो आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात, तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसात खणतील? तर इथं आपल्याला दिवस विचारले आहे. त्यासाठी आपण काय करणार, 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात, तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसात खणतील? तर आपल्याला इथं दिवस काढायचा आहे आणि डी म्हणजे हे आपण दिवस घेणार. मग हा 32 इथं गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात जाईल. म्हणजेच 22 गुणिला 16 भागिला 32 बरोबर डी. म्हणजेच इथं 16चा भाग बसणार, 16 एक 16, 16 दोन्ही 32 आणि बेने इथं भागून घेणार, बे एक बे, बे एक बे. म्हणजेच डी बरोबर आपल्याला 11 मिळणार. म्हणजेच आपल्याला ती विहीर 32 माणसाला खणण्यासाठी 11 दिवस लागतील, जे की आपल्या कोणत्याही पर्यायात दिसत नाही. त्यामुळे आपले प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न दुसरा, हे सिम्प्लिफिकेशनचे उदाहरण आहे. जसं की प्लस चिन्ह असेल तर मायनस वापरा, मायनस चिन्ह असेल तर गुणाकार वापरा, भागाकाराचं चिन्ह असेल तर बेरीज करायची. म्हणजेच भागाकाराचे चिन्ह असेल तर बेरीज करायची आणि गुणाकाराचे चिन्ह असेल तर भागाकार करावा. आणि हे दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून पुढील गणित सोडवावे लागते. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलेलं आहे, 25 गुणिला 5 भागिला 7 वजा 4 अधिक 5 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग आता यासाठी काही करायचं नाही, 25 जशास तसे. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून गुणाकारासाठी आपण काय वापरतो, तर भागाकार वापरतो. मग इथं भागाकारचं चिन्ह आणि 5. इथं भागाकार आहे, तर भागाकारासाठी आपण अधिक वापरतो. मग इथं अधिक 7. वजाबाकीसाठी इथं आपण गुणाकार वापरतो, म्हणून इथं गुणाकाराचं चिन्ह आणि बेरजेसाठी आपण वजाबाकी वापरतो, म्हणून इथं वजाबाकीचं चिन्ह आणि 5 जशास तसा बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आता याची व्यवस्थित मांडणी करून घेऊ. 25 भागिला 5 अधिक 7 गुणिला 4 वजा 5 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. 5ने इथे भाग जाणार, 5 एक 5, 5 5 25 आणि या दोघांची गुणाकार होणार. म्हणजेच आपल्याकडे 5 7 28 वजा 5 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. हे 5 कटणार आणि आपल्याकडे 28 शिल्लक राहणार. म्हणजेच आपल्या प्रश्नाचे उत्तर हे 28 आहे, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. प्रश्न तिसरा, 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणते? आता पॉईंटमधील संख्येचे वर्गमूळ काढत असताना आपण काय करणार, 0.0009 अशी संख्या लिहून घेणार पहिले. नंतर काय करणार, या 9चा वर्गमूळ काढून घेणार, जे की आपल्याला माहिती आहे 3 असतो. आणि नंतर या पॉईंट नंतरच्या संख्या मोजून घेणार किती आहेत. मग 1 2 3 4, जे की 4 आहेत. मग याला काय करायचं, याला 2 न भागायचं. मग आपल्याकडे उत्तर काय येईल, बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे 2. मग आता आपल्याला 2 घरानंतर डावीकडे पॉईंट द्यायचा आहे. मग हे झाला 3 1 आणि याच्या समोर एक 0 पॉईंट देऊन द्यायचा आणि हा 0. म्हणजे हे झालं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. प्रश्न चौथा,
1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. तर आपल्याला माहिती आहे पहिली विषम संख्या ही 1 आहे आणि 100 पर्यंत जाता जाता शेवटची जी विषम संख्या आहे, विषम संख्या ही 99 आहे. तर सरासरीमध्ये आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, सरासरी बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 बरोबर. म्हणजेच पहिली विषम संख्या आपल्याकडे 1 आहे, 1 अधिक शेवटची विषम संख्या आपल्याकडे 99 आहे आणि भागीला 2. 1 अधिक 99 म्हणजे होतात 100. 100 भागीला 2 जर केले तर इथं 50 हे आपले उत्तर असेल. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी ही 50 आहे, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. प्रश्न 5वा. दोन संख्यांचा गुणाकार 1950 आहे व त्यांचा मसावी हा 7 आहे, तर लसावी काढा. म्हणजेच आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर 1960 आणि मसावी 7, तर लसावी काढायचा सांगितलं आहे. लसावी. तर यासाठी आपल्याला एक सूत्र माहिती आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिला लसावी. दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला 1960 दिलेला आहे, बरोबर मसावी हा 7 आहे आणि लसावी आपल्याला काढायचा आहे. इथं 7 हे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात जाईल. म्हणजेच 1960 भागीला 7 बरोबर लसावी. 7 ने याला जर भागलं तर 7 1 7, 7 दोन्ही 14, इथं 5 शिल्लक राहणार, 7 8 56 आणि हा 0. म्हणजेच या दोन संख्यांचा लसावी हा 280 येणार, जो की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे. प्रश्न 6वा. 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल. म्हणजेच इथं आपल्याला रेल्वेची लांबी 560 मीटर दिलेली आहे आणि त्या रेल्वेचा वेग, म्हणजेच रेल्वेचा वेग आपल्याला 72 किलोमीटर प्रति हवर दिलेला आहे आणि आपल्याला वेळ काढायची सांगितलेली आहे. पण इथं उत्तरामध्ये कुठेच तासामध्ये वेळ नाही आहे, सर्व सेकंदमध्ये आहे. म्हणून आपल्याला रेल्वेचा वेग हा कन्वर्ट करून घ्यायचा आहे. कशामध्ये? तर मीटर सेकंदमध्ये. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, तर याला 5/18 करावे लागेल.
म्हणजेच 18 एक 18, 18 चूक 72 आणि हा 5 चूक 20 म्हणजेच 20 मीटर पर सेकंद हा त्या रेल्वेचा वेग असेल. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे D इज इक्वल टू TV. म्हणजे D म्हणजे काय, तर रेल्वेची लांबी 560 बरोबर T म्हणजे आपल्याला काढायची आहे वेळ आणि V म्हणजे रेल्वेचा वेग, तर तो आपण काढलेला आहे 20 मीटर पर सेकंद. आता हे 20 इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात येतील, म्हणजेच 560 भागीला 20 बरोबर T. 0 0 कटला, इथं 2चा भाग बसणार, बे एक बे, बे दोन्ही 4, एक उरला, बे आठी 16, म्हणजेच T बरोबर 28 सेकंदातनी ती गाडी त्या माणसाला ओलांडेल किंवा त्या सिग्नलला ओलांडून जाईल. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 28 सेकंद आहे. प्रश्न 7वा, 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर? आता हे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण बघूया. आपल्याला माहिती आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. तर आपल्याला काढायचे आहे 5 मीटर, म्हणजे 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर, याचा आपण क्रॉस करून घेणार. 1000 गुणिला x बरोबर 5 गुणिला 1. 1000 इकडं गुणाकारात आहे, इकडं गेल्यावर भागाकारात जातील, म्हणजे x बरोबर 5 भागीला 1000. x बरोबर, या प्रश्नाचं उत्तर येईल 0.005, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसत आहे. प्रश्न 8वा, राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकास 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल, तर राकेशचे आजचे वय किती असेल? राकेशला आपण R पकडूया आणि संजयला S. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे होते ते एकास 5 होते, म्हणून राकेशचे x तर संजयचे 5x. आता समोर ते 5 वर्षांनी गेले म्हणजे आज मध्ये आले, हे 5 होणार प्लस, म्हणजेच x अधिक 5 आणि 5x अधिक 5 हे यांचे आजचे वय होणार. आता इथून पुढे नंतर 5 वर्ष गेल्यानंतर त्यामध्ये आणखीन 5 वर्ष ॲड होतील, म्हणजेच 5 वर्षानंतरचे राजेशचे वय जे राहील ते x प्लस 5 आणि हे 5 10 आणि संजयचे 5x प्लस 10. आता आपल्याकडे 5 वर्षानंतरचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे, म्हणजेच आपण असं लिहू शकतो x अधिक 10 भागीला 5x अधिक 10 बरोबर 1/3. आता आपण हे सॉल्व करणार, हे इकडं 3 मल्टिप्लाय मध्ये जाणार, म्हणजेच 3x अधिक 10 गुणिला 3 म्हणजे 30 बरोबर, हे इकडं मल्टिप्लेशन मध्ये जाणार 5x अधिक 10. मग आता हे 3x इकडे जाणार आणि हा 10 इकडे येणार, म्हणजेच 30 वजा 10 बरोबर 5x वजा 3x, म्हणजेच 5x मधून 3x गेले 2x राहणार बरोबर 30 मधून 10 गेले 20 राहणार आणि x ची व्हॅल्यू ही आपल्याला 10 भेटणार. आपल्याला विचारलेले आहे आजचे राकेशचे वय, तर आजचे राकेशचे वय हे x प्लस
5 आहे, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 10 आहे. हे 10 यामध्ये टाकणार आपण आणि हे 5 म्हणजेच राकेशचे आजचे वय हे 15 असेल, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. प्रश्न 9. एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन करतो, तर एकूण हस्तांदोलने किती होतील? हा प्रश्न आहे. तर हस्तांदोलनासाठी आपल्याकडे सूत्र आहे T बरोबर n इन ब्रॅकेट n-1 अपॉन 2, म्हणजेच T बरोबर n कंसात n वजा 1 भागिला 2. आता T म्हणजे इथं टोटल होणारी हस्तांदोलने आणि n म्हणजे किती व्यक्ती आहेत ते होतात. तर आपल्याकडे व्यक्ती दिलेली आहे 10, म्हणून n म्हणजे 10 बरोबर कंसात n वजा 1 भागिले 2 बरोबर 10 मधून 1 गेला 9 राहते, म्हणजे हे गुणाकारात 9. 10 गुणिला 9 भागिला 2. 10 आणि 9चा गुणाकार केला तर 90 येते आणि भागिला 2 म्हणजेच बरोबर इथं 45 होतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असेल. प्रश्न 10. एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर त्याचा पहिला हप्ता किती रुपयाचा होता? चला तर सोडवूया. पहिला हप्ता बरोबर x मानू. दुसरा हप्ता बरोबर x अधिक 50, म्हणजेच तो पुढचा हप्ता त्याचा जो राहील तो 50 ने अधिक भरला, म्हणून इथं अधिक 50 केला आपण. आणि तिसरा हप्ता बरोबर x अधिक 100 50 ने वाढविले. आणि चौथा हप्ता जे राहील हा सुद्धा x अधिक 150 राहील. म्हणजेच आता आपण असे लिहू शकतो x अधिक 50 म्हणजे दुसरा हप्ता अधिक तिसरा हप्ता x अधिक 100 x अधिक 150 म्हणजे हा चौथा हप्ता बरोबर 2000 रुपये. म्हणजे त्याने या चार हप्त्यामध्ये 2000 रुपये भरले. ठीक आहे. तर x मोजू आपण 1 2 3 4, म्हणजे इथं काय होणार 4x आणि हा 50 आणि हा 50 हा होणार 150 आणि हे 150, म्हणजेच इथं होणार 300 बरोबर 2000. हे इकडे प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनस मध्ये जातील, म्हणजे 4x बरोबर 2000 वजा 300, म्हणजेच 4x बरोबर इथं 2000 मधून 300 गेले 1700 राहिले 1700, आणि हे 4 इथं गुणाकारात आहे, इथं गेल्यावर भागाकारात जातील, म्हणजेच x बरोबर 1700 भागिला 4, म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर हे 425 येईल. म्हणजेच x बरोबर 425, म्हणजेच त्याने पहिला हप्ता जे भरला तो 425 रुपयाचा होता. प्रश्न क्रमांक 11. एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर आपल्याकडे सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजेच आपल्याला बाजू काय दिलेली आहे 8.8, याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर आपण पहिले 88 चा वर्ग काढून घेऊया. 88 गुणिले 88 केलं तर वर्ग असतो. या 8 ने आपण याला भागणार, नंतर या 8 ला भागणार,
आठी आठी 64, 64 4 हातचे आले 6, आठी आठी 64, 64 आणि 6, 64 आणि 6 70 होतात. आणि इथं आपण प्लसचं चिन्ह देऊ किंवा कोणी स्टार देतो. आणि हा आठी आठी 64, 64 4 हातचे आले 6, आठी आठी 64, 64 आणि 6 70. आणि याची बेरीज करणार 484, 484, 707 आणि 707, म्हणजेच 88चा वर्ग हा 7784 आहे. आता आपल्याला इथं पॉईंटमध्ये आहेत, फक्त एवढंच करायचं, 7744 आणि 2 नंतर पॉईंट देऊन द्यायचा. म्हणजेच आपलं उत्तर असेल 77.44, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12. जर दुकानदाराने एक शर्ट 2600 रुपयाला विकल्यानंतर त्याला 30% नफा होतो, तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? यामध्ये 2 मेथड आहेत, जे की पहिली मेथड ही सूत्राने आहे आणि दुसरी मेथड ही डायरेक्ट आहे. तर आपण सर्वप्रथम पहिली मेथड सांगतो तुम्हाला. नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिला 100 भागिला 100. इथं वाढ किंवा घट असते. म्हणजेच नफा असेल तर प्लस करायचं आणि घट असेल किंवा तोटा असेल तर मायनस करायचं वरच्या 100 मधून. आपल्याला नवी किंमत दिलेली आहे 2600 बरोबर जुनी किंमत म्हणजेच खरेदी किंमत असते, ती काढायची आपल्याला. तिला आपण सध्या x मानू. आणि इथं नफा झालेला आपल्याला 30चा, म्हणजेच याच्यात आपण ॲड करणार 130 भागिला 100. ह्यो 100 इकडं भागाकारात आहे, इकडे गेल्यावर गुणाकारात जाईल. आणि हा 130 इकडं गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर भागाकारात जाईल. म्हणजेच 2600 गुणिला 100 भागिला 130. 10 कॅन्सल, 13 1 13, 13 2 26 आणि ही 2 शून्य, म्हणजेच आपल्याकडे काय राहिलं 200 गुणिला 10 बरोबर x, म्हणजे खरेदी किंमत. आणि याचा गुणाकार केल्यावर हे येतं 2000, म्हणजेच खरेदी किंमत आपली ही 2000 असेल. खरेदी किंमत किती असेल? 2000, पर्याय क्रमांक 4. आता हा प्रश्न शॉर्टकटने कसा सोडवायचा ते बघूया. एक शर्ट 2600 रुपयाला विकल्यानंतर 130 नफा होतो. म्हणजेच 2600 रुपयाला विकल्यानंतर 30% नफा म्हणजे 130% नफा होतो. तर 100%साठी ही वस्तू कितीला विकावी लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल. मग आपण याचा क्रॉस करून घेणार, म्हणजेच x गुणिला 130 बरोबर 2600 गुणिला 100. मग हा x इथं राहील, हा इकडं डिवाइडमध्ये जाणार, म्हणजे 2600 गुणिला 100 भागिला 130. 10 कटला, 13 1 13, 13 2 26, म्हणजेच x बरोबर काय राहिले 200 गुणिला 10, म्हणजेच x ची किंमत काय आली 2000. ह्या अशा 2 पद्धती आहे, जी तुम्हाला सोपी वाटेल त्याने तुम्ही सॉल्व करा. प्रश्न क्रमांक 13. एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या ही 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? हा मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर हा कसा सोडवायचा? तर समजा गायी बरोबर x मानू आपण आणि गुराखी बरोबर y मानू. तर यामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे, गायी व गुराखी यांच्या पायाची संख्या 98 आहे. म्हणजेच गायींना 4 पाय असतात, म्हणून 4x
माणसांना 2 पाय असतात म्हणून 2y बरोबर किती संख्या आहे त्यांची 98 आहे. हे झालं एक इक्वेशन आपल्याकडे 1 नंबरचं. आणि आता दुसरं इक्वेशन काय म्हणते, त्यांच्या डोक्यांची संख्या ही 26 आहे. म्हणजे गाय असो किंवा माणूस असो त्यांना एकच डोकं असते. ठीक आहे. तर म्हणून x अधिक y बरोबर 26. मग हे झालं आपलं 2 नंबरचं इक्वेशन. तर आपल्याला इक्वेशन सॉल्व करण्यासाठी इथं याचा जे 2 आहे हा सारखा करावा लागणार. म्हणजेच आपण त्यासाठी काय करू शकतो, इक्वेशन 2 ला 2 ने गुणावे समजा. म्हणजेच इथं काय होईल, 2x अधिक 2y बरोबर याला 2 ने गुणल्यावर 52 होतात. हे बनलं आपलं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 मधून आता इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 वजा करावे. काय करावे? वजा करावे. म्हणजेच 4x अधिक 2y बरोबर 98 आणि हे 2x अधिक 2y म्हणजेच हे 52. आता याचे सगळ्याचे चिन्ह बदलून जातील, हे वजा वजाचे चिन्ह होईल. हे 2 कटले, 2 मधून 4 मधून 2 गेले, 2x राहिले बरोबर 8 मधून 2 गेले 6 राहिले आणि हे 4 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली 23. x ची व्हॅल्यू किती येईल 23. कारण आपण इथं काय होईल, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल 23. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारले, तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती असतील. म्हणजे जे गाई आहेत ते 23 असतील आणि गुराखी जर आपल्याला काढायचं असेल तर हे 23 आपण इथं टाकू शकतो इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 नुसार x अधिक y बरोबर 26. x ची व्हॅल्यू 23 आहे म्हणून 23 अधिक y बरोबर 26. हे इकडे गेला, इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावर वजा होते. म्हणजेच y बरोबर 26 मधून 23 गेले तर y ची किंमत येते 3. म्हणजेच आपल्याकडे गायी 23 आहेत आणि गुराखी 3 आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. राजू, मोनू आणि सोनू या तिघांमध्ये 1,25,000 रुपये एवढी रक्कम अनुक्रमे 2,3, 3,5 या प्रमाणात वाटली तर मोनू आणि राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये किती रुपयांचा फरक आहे. तर यासाठी आपण काय करणार, यांचे इनिशियल घेणार. राजूचा R, मोनूचा M आणि सोनूचा S. यांना दिलेली रक्कम आहे 2,3, 3,5. म्हटल्यास याला x लावून देऊ आपण इथं असा. इथंच याची टोटल करून घ्यायची. किती होतात 5 आणि 5 10x म्हणजे किती होतात 10x. 10x बरोबर 1,25,000 म्हणजेच 1010 कटला तर x बरोबर होतात 12,500. तर आपल्याला विचारलं काय, तर आपल्याला विचारलं मोनू आणि राजू यांना मिळालेल्या रकमेमध्ये किती रुपयाचा फरक आहे. तर पहिले आपण मोनूची किंमत काढू. तर मोनू M बरोबर 3x म्हणजेच 3 गुणिला 12,500 म्हणजेच 300, 300, 3 5 15, 15 5 7 1, 3 2 6 आणि 1 7
3 एक 3 म्हणजेच हे 37,500 ही मोनूला रक्कम भेटेल. 37,500. आता आपल्याला राजूची रक्कम काढायची आहे. राजूची रक्कम 2x बरोबर 2 गुणिला 12,500 म्हणजेच 12,500 ची डबल केली असता आपल्याला राजूची रक्कम ही 25,000 रुपये मिळेल. आणि या दोघातील फरक विचारलेला आहे आपल्याला, म्हणजेच 37,500 मधून 25,000 गेले तर 0,0,0,0,5 अशी 5, 7तून 5 गेले 2 राहिले आणि हे 3तून 2 गेला 1 राहिला. 12,500 हा आपला काय असेल, फरक असेल. तर तो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न पाहून तुम्ही भिवून जाण्यासारखं काहीच नाही आहे. हा लॉ ऑफ इंडायसेस मधला प्रश्न आहे. लॉ ऑफ इंडायसेस म्हणजेच घातांकाचे नियम. इथं जो नियम लागत आहे तो असा आहे, a⁴ म्हणजेच a च्या डोक्यावर 0 बरोबर असेल तर इथं एकच येते. ठीक आहे. आता तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणजेच a च्या डोक्यावर जर 0 असेल तर त्याची किंमत ही कधी पण 1 असते. म्हणजेच इथं काय आहे, 5 च्या डोक्यावर 0 म्हणजे त्याची किंमत 1. 6 च्या डोक्यावर 0 म्हणजे त्याची किंमत सुद्धा 1. आणि 7 च्या डोक्यावर 0 त्याची किंमत सुद्धा 1. आणि 8 च्या डोक्यावर 0 त्याची किंमत सुद्धा 1. आणि 9 च्या डोक्यावर 0 त्याची किंमत सुद्धा x बरोबर x दिलंय. आता आपण हे सॉल्व करून घेऊ. आता याची किंमत 1 आहे, याची किंमत 1 आहे, याची किंमत 1 आहे. खाली 7 च्या डोक्यावर 0 1, 8 च्या डोक्यावर 0 1, 9 च्या डोक्यावर 0 1 बरोबर x. x ला कोणत्याही संख्येने गुणले तो उत्तर एकच येणार. आणि याची अधिक होणार म्हणजेच 1 2 आणि 3 इथं 3 येणार. म्हणजे x बरोबर 1/3 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपले आजचे 15 प्रश्न संपले. जर तुम्हाला असेच नवनवीन प्रश्न जे की गणिताचे बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप मोठ्या संख्येने व्हिडिओ बघा. तर आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.